आता क्वेश्चन आहे हा 8 जानेवारी 2020चा जेई 8 जानेवारी सेकंड शिफ्टचा क्वेश्चन आहे. क्वेश्चन असा आहे, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स इज ए टोटॉलॉजी. दिलेल्या स्टेटमेंट्सपैकी कुठलं स्टेटमेंट टोटॉलॉजी आहे. 4 ऑप्शन दिलेले आहेत आणि ते ऑप्शन्स या प्रकारे आहेत. P disjunction negation Q implication P conjunction Q negation of P conjunction negation Q implication P disjunction Q negation of P disjunction negation Q implication P conjunction Q and negation of P disjunction negation Q implication P disjunction Q. आता यामध्ये ऑप्शन अशा प्रकारे दिलेत, पण आपल्याला कन्सिडर करत असताना हा एक ब्रॅकेट गृहीत धरावा लागणार आहे. त्यानंतर हा इथे एक ब्रॅकेट, इथे एक ब्रॅकेट, इथे एक ब्रॅकेट. आता याचं ट्रूथ टेबल 4 वेगळे ट्रूथ टेबल तयार करायचे नाहीत, एकच टेबल तयार करायचा ज्याच्यात हे 4ही पॅटर्न तयार झाले पाहिजेत. म्हणजे त्यात बरंचसं आपलं वर्किंग कमी होतं. म्हणजे पी क्यू निगेशन पी निगेशन क्यू 4 कॉलम आपले फिक्स राहतात. तर एक एक पार्ट तयार करायचा. पहिल्या ऑप्शनसाठी काय, आणि हे 4 कॉलम पण लिहून घ्यायचे. टी टी एफ एफ टी एफ टी एफ निगेशन पी एफ एफ टी टी निगेशन क्यू एफ टी एफ टी. हे 4 कॉलम आपले फिक्स झाले. आता यामध्ये पी डिजंक्शन निगेशन क्यू एक एक कॉलम लगेच तयार करत चालायचं. पी डिजंक्शन निगेशन क्यू म्हणजे याचं आणि याचं डिजंक्शन. डिजंक्शन मध्ये टी एफ टी टी एफ एफ म्हणजे एफ आणि एफ टी म्हणजे टी. बरोबर आहे. आता टेबल तर तयार करता येतो सर्वांना. हा पहिला ब्रॅकेट झाला तयार. दुसरा ब्रॅकेट पी कंजंक्शन क्यू या दोन्हीचं कंजंक्शन. टी टीचं कंजंक्शन, टी एफचं कंजंक्शन, एफ टी आणि एफ एफ. आणि या दोन्हीचं घ्यायचं आहे आता इम्प्लिकेशन. मग पी डिजंक्शन निगेशन क्यू इम्प्लिकेशन पी कंजंक्शन क्यू. याचं जर इम्प्लिकेशन घेतलं ओके. पी डिजंक्शन निगेशन क्यू इम्प्लिकेशन पी कंजंक्शन क्यू याचं इम्प्लिकेशन घ्यायचं आहे. काय येईल? टी 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 एफ एफ. काम इथेच संपलं, कारण हे टोटॉलॉजी यायचे तर सगळे टी यायला पाहिजेत. हा टी एफ एफ येतोय, बरोबर आहे. त्यामुळे ऑप्शन ए कॅन्सल झालं. बरोबर, ऑप्शन ए कॅन्सल.
आता ऑप्शन बी, म्हणजे या कॉलमची आपल्याला गरज नाही आहे. ऑप्शन बी साठी पी कंजंक्शन निगेशन क्यू हा ब्रॅकेट आपल्याकडे नाही आहे तयार, तो तयार करावा लागेल. पी कंजंक्शन निगेशन क्यू आणि नंतर पी डिजंक्शन क्यू हा पण ब्रॅकेट तयार करावा लागेल आणि त्याच्या पुढचा कॉलम हाच राहील. मग इथे पी कंजंक्शन निगेशन क्यू या दोन्हीचं कंजंक्शन टी एफ एफ टी टी एफ एफ आणि एफ टी कंजंक्शनमध्ये. पी डिजंक्शन क्यू या दोन्हीचं डिजंक्शन टी 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 एफ. आणि आता ह्या दोघांचं इम्प्लिकेशन मध्ये एफ टी. सर अजून एक कॉलम बनवावं लागेल. हा आणखी एक आहे ना, ब्रॅकेटचं निगेशन आहे, ब्रॅकेटचं निगेशन आहे. ब्रॅकेटच्या निगेशनचा एक कॉलम बनवावा लागेल. म्हणजे निगेशन ऑफ पी कंजंक्शन निगेशन क्यू या कॉलमचं निगेशन घेतलं तर ते येईल टी एफ टी 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 एफ टी टी. आणि आता या दोन्हीचं घ्यायचं इम्प्लिकेशन. या दोन्हीचं इम्प्लिकेशन जर घेतलं तर टी टी एफ टीचं इम्प्लिकेशन टी, परत टी टीचं इम्प्लिकेशन टी, पण टी एफचं इम्प्लिकेशन एफ येतं. त्यामुळे तिसरा ऑप्शन, सेकंड ऑप्शन पण येणार नाही, सेकंड ऑप्शन येणार नाही. ओके, आता राहिले थर्ड आणि फोर्थ. दोन ऑप्शन आपले कॅन्सल झाले, पण थर्ड आणि फोर्थचं चेक करत असताना त्याचे बरेच कॉलम तयार आहेत. आपल्याला फक्त आता एकच कॉलम तयार करायचा आहे. हा पी डिजंक्शन निगेशन क्यू आपल्याकडे ऑलरेडी आहे. मग एक कॉलम आपण घेणार निगेशन ऑफ पी डिजंक्शन निगेशन क्यू, म्हणजे या कॉलमचं निगेशन. या कॉलमचं निगेशन काय येणार? एफ एफ टी एफ या कॉलमचं निगेशन. आणि त्याचं इम्प्लिकेशन घ्यायचं याच्यासोबत, म्हणजे पी कंजंक्शन क्यू सोबत. पी कंजंक्शन क्यू आपण इथे लिहू वाटल्यास. टोटल वाजी येते का बघा. इम्प्लिकेशन एफ टी टी एफ एफ टी, पण टी एफ एफ येतो, टी एफ एफ येतो. त्यामुळं थर्ड ऑप्शन पण कॅन्सल झालं. फोर्थ ऑप्शनसाठी पहिला कॉलम सेम आहे, पण दुसरा कॉलम डिजंक्शनचा आहे, म्हणजे हा
दुसरा कॉलम जर आपण घेतला पी डिजंक्शन क्यू, त्याचं इम्प्लिकेशन टी 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 एफ. बघा इम्प्लिकेशन घेतलं तर एफ टी 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 आणि एफ एफचं पण इम्प्लिकेशन टीच. सो फोर्थ ऑप्शन इज द टोटॉलॉजी. त्यामुळे या प्रकारचे क्वेश्चन्स थोडे त्रास देतात, टाइम कन्झ्युमिंग ठरतात. काय होतं, बरेच जण काय करतात, एक स्टेटमेंटचा टेबल बनवतात, पुन्हा दुसऱ्याचा बनवतात. प्रत्येक वेळी हे काम जे आहे ते वाढत जातं, आणखी वेळ जास्त लागतो. त्यामुळं ज्या कॉमन थिंग्स आहेत त्या टर्म तयार करून ठेवत चालायच्या. ते पूर्ण लिहून करायचं. म्हणजे काय होतं की त्या ऑप्शनला नाही उपयोग झाला तरी पुढच्या ऑप्शनला त्याचा उपयोग होतो. आता हे आपण पहिल्या ऑप्शनसाठी कॉलम तयार केला होता, पण तो पुढच्या 2 ऑप्शनला आपल्याला उपयोगाला आला. ओके. 7 जानेवारी 2020चा क्वेश्चन कसा आहे तो, द लॉजिकल स्टेटमेंट P implication Q conjunction Q implication negation P is equivalent to. खूप सोपा क्वेश्चन आहे हा स्टेटमेंट पॅटर्न कुणाला इक्विव्हॅलंट आहे ते विचारलंय. या सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे ऑप्शन्स काय दिलेले आहेत, P Q निगेशन P आणि निगेशन Q असे 4 ऑप्शन दिलेत. ही खूप चांगली गोष्ट आहे, कारण याला सॉल्व कसं करणार आपण, याचा ट्रूथ टेबल तयार करणार. तर काही वेळा काय करतात, ऑप्शन्समध्ये सुद्धा असे सिंपल फक्त स्टेटमेंट देण्याऐवजी असेच स्टेटमेंट पॅटर्न देतात मागच्या एक्झाम्पल सारखे, आणि मग तिथे तर 5-5 जणांचे ट्रूथ टेबल तयार करत बसावे लागतात याला इक्विव्हॅलंट कोण येतोय ते शोधायला. तसं याचा प्रॉब्लेम नाही आहे, कारण हे आपल्याला ऑलरेडी 4 कॉलम तयार होणारच आहेत. कारण याचा ट्रूथ टेबल तयार करत असताना पहिला कॉलम आपण घेणार P, दुसरा Q, तिसरा निगेशन P. निगेशन Q याच्यात लागत नाही आहे, पण आता ऑप्शनमधला तेवढाच तो एक राहिला आहे, तो लिहून टाकू. तो आपला डायरेक्ट इझिली लिहिता येतो. पहिला ब्रॅकेट P इम्प्लिकेशन Q, दुसरा ब्रॅकेट Q इम्प्लिकेशन निगेशन P, आणि शेवटी याचं कंजंक्शन. P म्हणजेच TTFF, Q म्हणजे TFTF, निगेशन P FFTT, FTFT. तर P इम्प्लिकेशन Q यांचं इम्प्लिकेशन, P आणि Qचं इम्प्लिकेशन TT, TF, FT, FF. Q इम्प्लिकेशन निगेशन P म्हणजे या दोघांचं इम्प्लिकेशन. यांचं इम्प्लिकेशन घेताना TF, F, FF, T, TT आणि FT परत टीच. आणि आता या दोन्हीचं घ्यायचं एक कंजंक्शन, TFचं कंजंक्शन F, FTचं कंजंक्शन F, TTT. आता FFTT हा कॉलम कोणाचा आहे,
निगेशन पीचा म्हणजे करेक्ट आन्सर सी थर्ड. या प्रकारे ट्रूथ टेबल वापरून आपण इक्विव्हॅलन्स चेक करू शकतो ऑप्शन्समध्ये. क्वेश्चन इज 2019 10th जानेवारी 2019चा क्वेश्चन. क्वेश्चन काय, कन्सिडर द फॉलोइंग 3 स्टेटमेंट्स. स्टेटमेंट पी दिलेलं आहे. फाइव इज ए प्राइम नंबर. स्टेटमेंट क्यू दिलेलं आहे. 7 इज ए फॅक्टर ऑफ 192 आणि आर हे स्टेटमेंट दिलेलं आहे. LCM ऑफ 5 and 7 is 35. Then truth value of which of the following statements is true. ऑप्शन मध्ये दिलेल्या वेगळ्या कॉम्बिनेशन्स पैकी कुठल्या कॉम्बिनेशनची ट्रूथ व्हॅल्यू ही ट्रू आहे हे विचारलं. मग त्याच्यासाठी आपल्याला आधी या 3 स्टेटमेंटच्या ट्रूथ व्हॅल्यूज सांगता येणं गरजेचं आहे. स्टेटमेंट पी ट्रू आहे की फॉल्स? ट्रू आहे. स्टेटमेंट पी ट्रू आहे. 5 हा प्राइम नंबर आहे. स्टेटमेंट क्यू false, 7 is a factor of 192. false, ट्रू आहे का? 7 ने भाग जातो का 192 ला? नाही. नाही. नाही, नाही, म्हणजे सेकंड फॉल्स आहे. आर ट्रू आहे की फॉल्स? true, 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 हो सर. LCM of 5 and 7 is 35. ट्रू आहे की फॉल्स आहे? true, ट्रू. ट्रू आहे सर. चला मग आता एक एक ऑप्शन चेक करायचं आहे. फर्स्ट ऑप्शन दिलंय निगेशन पी डिजंक्शन क्यू कंजंक्शन आर. निगेशन पी म्हणजे निगेशन टी. डिजंक्शन क्यू म्हणजे एफ. कंजंक्शन आर म्हणजे टी. बरोबर. मग निगेशन टी, टीचं निगेशन एफ. डिजंक्शन एफ कंजंक्शन टी एफ आणि एफचं डिजंक्शन एफ. आपल्याला ट्रू कुठला आहे ते विचारलं आहे म्हणजे ऑप्शन ए कॅन्सल. ऑप्शन बी दिलाय पी कंजंक्शन क्यू डिजंक्शन निगेशन आर. पी कंजंक्शन क्यू डिजंक्शन निगेशन आर.
यामध्ये पी म्हणजे ट्रू आहे, कंजंक्शन क्यू एफ आहे, डिजंक्शन निगेशन आर म्हणजे निगेशन टी. मग टी कंजंक्शन एफ म्हणजे एफ, डिजंक्शन टीचं निगेशन एफ, एफ डिजंक्शन एफ परत एफ. ऑप्शन बी कॅन्सल. नंतर थर्ड ऑप्शन दिलेला आहे, निगेशन पी कंजंक्शन निगेशन क्यू कंजंक्शन आर. निगेशन पी म्हणजे निगेशन टी, कंजंक्शन निगेशन क्यू म्हणजे निगेशन एफ, कंजंक्शन आर म्हणजे टी. पहिल्यांदा निगेशन टी म्हणजे एफ, कंजंक्शन एफचं निगेशन म्हणजे टी येणार, टी कंजंक्शन टी. तर टी टीचं कंजंक्शन टी येईल, पण त्याचं परत कंजंक्शन एफ सोबत घेतलं तर एफ येणार, म्हणजे ऑप्शन सी पण कॅन्सल. ओके. म्हणजे आता राहिला ऑप्शन फोर्थच. फोर्थ ऑप्शन काय दिलेलं आहे, पी डिजंक्शन निगेशन क्यू हे पाहिलं तरी आपण सांगू शकतो की हे ट्रूच येणार आहे, कारण हे ट्रू आहे. क्यू जरी एफ असला तरी त्याचं निगेशन म्हणजे हा ट्रू होणार, आणि आर पण ट्रू आहे. सगळे जर ट्रू असतील तर कंजंक्शन डिजंक्शन मध्ये ट्रूच येणार, बरोबर. येस सर. म्हणजे टी डिजंक्शन निगेशन एफ कंजंक्शन टी, टी डिजंक्शन टी कंजंक्शन टी, हे सगळे टीच आहेत. सो करेक्ट आन्सर इज डी लास्ट.
पहा क्वेश्चन कसं आहे, इफ द बुलियन एक्सप्रेशन पी क्यू कंजंक्शन negation P Q is equivalent to P conjunction Q. P conjunction Q ला ते इक्विवॅलंट आहे. P conjunction Q ला हे इक्विवॅलंट आहे. त्यामध्ये हे जे डिफरंट दिसणारे दोन नोटेशन्स आहेत त्याबद्दल सांगितलं आहे. व्हेअर these two notations belongs to set conjunction disjunction. यापैकी कुणाची तरी एक नोटेशन जे आहे ते कंजंक्शन आहे आणि एक नोटेशन आहे ते डिजंक्शन आहे. पण कोणतं कुठलं माहीत नाही. कंजंक्शनचं कोणतं आहे आणि डिजंक्शनचं कोणतं आहे हे माहीत नाही. एक कंजंक्शनचं एक डिजंक्शनचं हे मात्र कन्फर्म. हे कंजंक्शन असू शकतं, हे डिजंक्शन असू शकतं, किंवा हे डिजंक्शन असेल हे कंजंक्शन असेल. पॉसिबल हे दोन्ही पण कंजंक्शन असू शकतात, दोन्ही पण डिजंक्शन असू शकतात. जरी ते दिसायला सिम्बॉल वेगळे दिसत असले तरीही दोन्ही कंजंक्शन दोन्ही डिजंक्शन पण रिप्रेझेंट करू शकतात. आपल्याला विचारलंय इन द ऑर्डर्ड पेअर. ऑर्डर्ड पेअर तर ऑर्डर्ड पेअर म्हणजे अशी पेअर की जिथे क्रम महत्वाचा असतो, ऑर्डर महत्वाची असते. ज्या पेअरमध्ये ज्या जोडीमध्ये क्रम महत्वाचा आहे अशी पेअर म्हणजे ऑर्डर्ड पेअर. मग आपल्याला या ऑर्डर पेअर मध्ये पहिला कोण येईल आणि दुसरा कोण येईल ते विचारलं आहे. ऑप्शन्स असे दिलेले आहेत. पहिला ऑप्शन आहे डिजंक्शन कॉमा कंजंक्शन. दुसरा आहे डिजंक्शन डिजंक्शन. तिसरा आहे कंजंक्शन डिजंक्शन आणि चौथा आहे कंजंक्शन कंजंक्शन. ओके. आता यासाठी आपल्याला हा स्टेटमेंट पॅटर्न कोणाला इक्विवॅलंट आहे म्हणून सांगितलं आहे. पी कंजंक्शन क्यूला इक्विवॅलंट आहे. मग एक सिंपल वे यासाठी काय की एक एक ऑप्शन व्हेरीफाय करणे. एक एक ऑप्शन व्हेरीफाय करणे म्हणजे पहिल्या ऑप्शननुसार ह्या प्लसवाल्या सिम्बॉलच्या जागी डिजंक्शन टाकायचं आणि डॉटचा जो सिम्बॉल आहे त्या जागी कंजंक्शन टाकायचं. त्याला सिम्प्लिफाय करायचं किंवा ट्रूथ टेबल तयार करायचं. दोन मार्ग आहेत आपल्याकडे. आपण ट्रूथ टेबल तयार करू शकतो किंवा सिम्प्लिफाय पण करू शकतो. सिम्प्लिफाय करणे किंवा ट्रूथ टेबल तयार करणे त्याची व्हॅल्यू एवढी यायला पाहिजे. ट्रूथ टेबल तयार केला तर याच्या ट्रूथ व्हॅल्यू एवढी यायला पाहिजे. ओके. किंवा एक एक ऑप्शन टाकण्याऐवजी आपण थोडंसं लॉजिक पण वापरू शकतो आपलं थिंकिंग. म्हणजे याचा जर आपण ट्रूथ टेबलचा कॉलम तयार केला तर तो काय येतो पी कंजंक्शन क्यूचा
पी असतो TTFF आणि क्यू असतो TFTF आणि पी कंजंक्शन क्यूचा कॉलम येतो TFFF. एकेका व्हॅल्यूसाठी आपण चेक करून बघू शकतो. समजा आपण इथे डिजंक्शन लिहिला आणि इथे कंजंक्शन लिहिला पहिल्या ऑप्शननुसार. बघा, क्विक ट्रूथ टेबल ज्यांना तयार करता येतात, ट्रूथ व्हॅल्यू क्विकली सांगता येतात, त्यांना जास्त इझिली हे जाईल. जर पी पण ट्रू आहे, टी डिजंक्शन टी कंजंक्शन निगेशन टी म्हणजे एफ कंजंक्शन टी. आता याची व्हॅल्यू तर टी येणार कंजंक्शन, याची व्हॅल्यू एफ येणार आणि टी आणि एफचं कंजंक्शन एफ येईल. पण आपल्याला ते काय यायला पाहिजे, टी यायला पाहिजे, म्हणजे पहिलं ऑप्शन कॅन्सल. ओके, किंवा तुम्ही पूर्ण लिहून त्याला अरेंज करू शकता. त्यानंतर नेक्स्ट सेकंड ऑप्शनमध्ये दोन्ही डिजंक्शन आहे म्हणतात. जर आपण इथे डिजंक्शन टाकला आणि इथे डिजंक्शन टाकला तर पी डिजंक्शन क्यू त्याचा कॉलमही तयार करून ठेवू शकता तुम्ही. पी डिजंक्शन क्यू एक निगेशन पीचा कॉलम लागणार आहे. निगेशन पीचा कॉलम आपण इथे लिहून ठेवू FFTT. इथे डिजंक्शन आणि इथे डिजंक्शन लिहिलं. पहिला ब्रॅकेट पी डिजंक्शन क्यू, दुसरा ब्रॅकेट निगेशन पी डिजंक्शन क्यू. निगेशन पी डिजंक्शन क्यू. पी डिजंक्शन क्यू काय येतो TTTF आणि निगेशन पी डिजंक्शन क्यू म्हणजे याचं आणि याचं डिजंक्शन. याचं आणि याचं डिजंक्शन काय येईल, FT म्हणजे T, FTT, TFTT. आणि या दोन कॉलमचं घ्यायचंय कंजंक्शन, कारण हा कंजंक्शन तर फिक्स आहे. या दोन कॉलमचं कंजंक्शन घेतल्यानंतर हा कॉलम येतोय का बघा, टी आला, एफ आला, पण टी यायला पाहिजे. याचा अर्थ सेकंड ऑप्शन पण कॅन्सल. या प्रकारे चेक करायचे थर्ड आणि फोर्थ पण करता येईल चेक. हो सर. करा कंप्लीट, बघा चेक करून काय येतं ऑप्शन ते.
सर ऑप्शन नंबर थर्ड येतोय. थर्ड येत आहे. पहिला कंजंक्शन आणि दुसरा डिजंक्शन. म्हणजे इथे कंजंक्शन पाहिजे आणि इथे डिजंक्शन पाहिजे. नाही येणार. एक मिनिट. येईल येऊ शकतो, येणार. पहिला कंजंक्शन म्हणजे हाच कॉलम तयार होणार, दुसरा डिजंक्शन म्हणजे हा कॉलम तयार होणार. या दोन्हीचं कंजंक्शन घेतल्यावर हाच कॉलम यायला पाहिजे. येतोय. टी टीचं कंजंक्शन टी, एफ एफचं कंजंक्शन एफ, एफ टीचं कंजंक्शन एफ, एफ टीचं कंजंक्शन एफ, म्हणजे हा येतोय कॉलम. थर्ड ऑप्शन होतोय सॅटिस्फाय. Okay, let A, B, C, D be four non-empty sets. The contrapositive statement of if A is subset of B and B is subset of D, then A is subset of C. कॉन्ट्रापॉझिटिव्ह घ्यायचा म्हणजे आपल्याला इफ नंतरचा पार्ट आणि देन नंतरचा पार्ट इंटरचेंज पण करायचा आहे आणि त्याचं निगेशन पण घ्यायचं आहे. बरोबर आहे. आपण याला जर P मानलं आणि याला जर Q मानलं तर याचं कॉन्ट्रापॉझिटिव्ह म्हणजे निगेशन Q इम्प्लिकेशन निगेशन P. बरोबर. निगेशन Q म्हणजे याचं निगेशन. A इज सबसेट ऑफ C, त्याचं निगेशन काय होणार? A इज नॉट द सबसेट ऑफ C. इफ देन तर राहणार इम्प्लिकेशनमुळं. बरोबर. इफ A इज नॉट सबसेट ऑफ B. आता मेन प्रॉब्लेम याचा आहे, याच्यात ऑलरेडी परत दोन स्टेटमेंट जोडलेले आहेत अँड न. बरोबर आहे. याच्यामध्ये ऑलरेडी दोन स्टेटमेंट जोडलेत अँड न. आपल्याला निगेशन घेताना ह्या पूर्ण पार्टचं निगेशन घ्यायचं आहे. म्हणजे जर तुम्ही सेपरेटली P Q R गृहीत धरले असते तर तो सिम्बॉलिक फॉर्म झाला असता P कंजंक्शन Q इम्प्लिकेशन R. म्हणजे त्यात याला गृहीत धरणार P, याला Q आणि याला R. P कंजंक्शन Q इम्प्लिकेशन R. आता कॉन्ट्रापॉझिटिव्ह घेत असताना R आणि हा ब्रॅकेट इंटरचेंज करायचा आहे आणि दोघांचंही निगेशन घ्यायचं आहे. म्हणजे निगेशन R इम्प्लिकेशन निगेशन ऑफ P कंजंक्शन Q. पैकी निगेशन R एकटाचं काही प्रॉब्लेम नाही, पण इथं ब्रॅकेटचं निगेशन येणार आहे. मग निगेशन ऑफ P कंजंक्शन Q म्हणजेच निगेशन P डिजंक्शन निगेशन Q. म्हणजे या दोघांचंही निगेशन होणार सेपरेट, पण अँडचा होणार ऑर. म्हणजेच त्याला आपण लिहिणार A इज नॉट द सबसेट ऑफ B और B is not the subset of D
ऑप्शन टी लास्ट. ओके, जानेवारी 2020चा क्वेश्चन.